दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यावर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल बारामतीमधील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी थेट बारामतीमधून जाणून घेतले। पाहुयात काय म्हणतायत बारामतीकर। तर बारामतीकरांकडून जाणून घेऊया। पक्ष अजितदादांकडे गेलाय आणि शरद पवार साहेबांनी पक्षाचं नाव पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष ठेवलंय। याबाबत काय सांगाल तुम्ही? काय नाही, असं काही पवार पक्ष जरी गेला तरी कार्यकर्ते सामान्य जे लोक आहेत ते साहेबांच्या पाठीमागेच आहेत। ते काही कुठं जाणार नाहीत, कारण पुरोगामी विचाराचे साहेब आहेत आणि पक्षाचं एक ठीक आहे, पण सामान्य माणसाच्या व्यथा काय ते थोडं जर आम्हाला विचारलं तर बरं होईल। बागायच्या बाबतीमध्ये जर बोलायचं किंवा काय बोलायचं तर त्या विषयावर जर बोललं तर आम्हाला बोलण्यासारखं बरंच काय आहे। काय भावना आहेत? आता भावना म्हणजे तुम्हाला सांगतो ते सध्याचे लोक म्हणतात की 70 वर्षामध्ये तुम्ही काय केलं काँग्रेसवाल्यांनी। आता काँग्रेस सोडून द्या, सगळे होते 70 वर्ष त्या टू व्हीलरची किंमत होती तुम्हाला सांगतो 2014 पर्यंत 50,000 60,000 रुपये होती आणि आता ह्याची किंमत आहे तुम्हाला सांगतो 9 वर्ष त्यांनी त्याची किंमत ठेवली 1.25 लाख रुपये नेली। ज्या गॅस सिलेंडरच्या टाकीची किंमत 70 वर्षात काँग्रेसनी 450 ते 400 रुपये ठेवली होती, ह्यांनी 9 वर्षामध्ये ह्यांनी 1100 ते 1200 रुपये आणली। ज्या सिमेंटच्या पोत्याची किंमत 70 वर्षात काँग्रेसने 122 रुपये ठेवली 14 सालापर्यंत, ह्यांनी पर 400 450 रुपयापर्यंत नेऊन ठेवली। हे जे आजचे दिन आहेत का? पेट्रोलची परिस्थिती तीच आहे। पेट्रोल 60-65 रुपये 70 वर्षात काँग्रेसने ठेवलं, ह्यांनी 110 रुपये ठेवलं। हे पैसे गोळा करून काय करतो? ईडीचा जो कशा मागा लावतो आणि हे म्हणतो ही त्या दिवशी बोलताना की फक्त दिल्ली दाखवायची नाही, परदेशी पाहुण्यांना सगळीकडे फिरून नेतो, सगळं आलं की सगळं गुजरातलाच नेऊन दाखवतो। ते गुजरात फक्त गुजरात म्हणजे काय का देश आहे का? जे आले पाहुणे की प्रत्येक वेळी गुजरातमध्ये नेऊन ठेवतो, प्रत्येक पाहुणे गुजरातमध्ये, सगळे उद्योग सगळे गुजरातमध्ये। तू बाहेरून आणून गुजरातमध्ये नाही की गुजरातला देण्याबद्दल आमचं दुःख नाही, पण महाराष्ट्रातलं वडून तू गुजरातला नेऊन देऊ नको, एवढीच आमची अपेक्षा आहे। तर आता मी बारामती येथील भाजी मार्केट या ठिकाणी आहे आणि भाजी मंडईतून काही सर्वसामान्य नागरिकांना मी विचारणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल। काय सांगाल? परवा जो निर्णय झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांना मिळाला, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? काय चांगला निर्णय झाला, पक्ष त्यांच्याकडेच राहिला, दादांकडे साहेबांचा पक्ष होता, पण मेजॉरिटी त्यांच्याकडे जास्त असल्यामुळे पक्ष त्यांच्याकडे गेला, चिन्ह पक्षाने। हा निर्णय योग्य झाला? नाही, योग्य नाही झाला, पण कसं आहे आमदारकीला ह्यांच्याकडे जाणार आणि खासदारकीला साहेबांकडे। नाही, पक्ष आता एकदाच चुकीचा झाला, तो चुकीचा झाला निर्णय, चुकीचा झाला। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, बारामती। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।